नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर इकडे सायली आणि अर्जुनला आता मोठा पत्ता लागणार आहे, तो म्हणजे गुलाबबाईकडून त्यांच्या समोर सत्य येणार आहे. कारण प्रिया ही सदा मैनाची 5वी मुलगी आहे आणि त्यानंतर सायली अर्जुनने शाळेत जाऊन शोध घेतलेला आहे. त्याचबरोबर गुलाबबाईला सुद्धा पोलिसांच्या समोर हजर केलेला आहे. तेव्हा जे काही सत्य समोर आलेलं आहे ते पाहून सायली अर्जुनला धक्का बसला. म्हणजे खरं तर धक्का बसण्यासारखी गोष्ट नाही आहे, कारण आता त्यांना खात्रीच पटलेली आहे, फक्त पुरावा मिळालेला आहे आणि आता कन्फर्म झालेलं आहे की प्रिया ही सदा लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांची मुलगी आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली, प्रिया आणि कल्पना तिघीजणी बसलेले असतात. तेव्हा मात्र इकडे कल्पनाचं डोकं आता प्रिया दाबून देत असते आणि तेवढ्यात तिच्या फोनवर फोन वाजतो. सायलीचं लक्ष तिच्याकडे असतं. नक्की तिचं काय चाललंय, काय करते, या प्रत्येक गोष्टीकडे ती बारीक लक्ष ठेवून असते आणि तिच्या लक्षात येतं प्रिया तिथं निघून जाते. इकडे चैतन्य आणि अर्जुन या दोघांमध्ये बोलणं सुरू आहे. कारण चैतन्याला प्रश्न पडलाय की अर्जुन अचानक असं का बोलतोय, म्हणजे अर्जुनला अचानक असं काय झालेलं आहे, का अर्जुन असं प्रियाच्या बाबतीत बोलतोय आणि प्रिया असं तो कधी बोललेला नाहीये ना. हे ऐकून इकडे चैतन्याला कळत नसतं की काय होतंय नक्की, म्हणून चैतन्य विचारू लागतो. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मला सांग, तुला आठवतंय का, कारण सिनियरने सांगितलेलं होतं की तिचा ब्लड ग्रुप जो आहे तो असा असा आहे, म्हणजेच ओ निगेटिव्ह आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, मग पुढे काय. तेव्हा सायली आता प्रियाचा पाठलाग करण्यासाठी निघालेली आहे. सायलीनं घरी सांगितलंय की अर्जुनच्या डब्यात खीर द्यायची विसरली, मी जाऊन ऑफिसमध्ये खीर देऊन येतो. तेव्हा कल्पना म्हणते की चालेल. प्रियाने सांगितलेलं असतं की तिच्या मैत्रिणीचा फोन आला, मैत्रिणीकडे जायचंय. प्रियाने गाडी घेतलेली असते आणि गाडी घेऊन प्रिया जाते, तर सायली प्रियाचा पाठलाग करत पोहोचते. सायलीने अर्जुनला फोन करून सांगितलं की हे सगळं असं झालेलं आहे आणि प्रिया सदा मैनाकडे आली, मी तिथं आले. अर्जुन तिला म्हणालेला असतो की मी येतोय, पण सायली मात्र ऐकायला तयार नसते. इकडे प्रिया सदा मैनाकडे आली आणि तिथं आल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. प्रिया सदा मैनाला डायरेक्ट म्हणते की हे बघ, कसं माहितीये का, हे पैसे पुन्हा फोन करायचा नाही, कारण बरोबर आहे, तुम्हाला फक्त या तारखेलाच माझी आठवण येते, इतर वेळी नाही येत. सायली खिडकीतून सगळं पाहत असते. सायलीला धक्का बसतो, कारण प्रियाने जवळजवळ 20-25 हजार रुपये दिलेले आहेत. ही गोष्ट सुद्धा सायलीच्या लक्षात आलेली असते. सायली अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला सांगू लागते की हो, असं असं झालेलं आहे. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो काय, तेव्हा प्रिया सायली म्हणते की हो हो. अर्जुन म्हणतो मी येऊ का, तेव्हा सायली म्हणते की नाही नको, मी बघते काय करायचे ते. आणि तेवढ्यात प्रिया तिथून निघालेली असते. सायली फोन कट करते आणि म्हणते की मी पाहते काय करायचंय. असं म्हणत आता सायली ही निघालेली आहे आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र सायलीला सुद्धा धक्का बसलेला असतो. कारण जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याला जबाबदार कोण. मग सायली ठरवते की नाही, आता काहीही झालं तरीही मला एक गोष्ट शोधून काढायची आहे, ती म्हणजे ही पैसे द्यायला का गेली होती. मग इकडे मैना पैसे मोजत असते. मैनाला खूप भारी वाटत असतं. ती म्हणत असते की असंच त्या तन्वीचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला ती पैसे देत राहील. आणि ही गोष्ट तिच्या डोक्यात सुरू झालेली आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता प्रिया घरी आलेली आहे. त्याच वेळी पूर्णाजी म्हणते की अगं विमल, कल्पना, सायली सगळ्यांना आवाज देत असते. तेव्हा प्रिया तिथं आलेली असते. प्रिया म्हणते काय झालं पूर्णाजी. तेव्हा प्रियाला पूर्णाजी म्हणते की काही नाही, मला कॉफी हवी होती. प्रिया म्हणते मी देते करून, बस बस. मग प्रियाने आता कॉफी बनवायला घेतलेली असते आणि मग ती कॉफी पाहून पूर्णाजी म्हणते की अगं नाही, मला ही कॉफी नाही चालत, मला फिल्टर कॉफी लागते. मग प्रियाला माहीत नसतं की फिल्टर कॉफी कुठे. पूर्णाजी तिला अगदी स्टेप बाय स्टेप सांगते की फिल्टर कॉफी कुठे ठेवलेली आहे, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी प्रियाला ती सांगू लागते. प्रिया मात्र आता फिल्टर कॉफी घेते आणि त्याच वेळी फिल्टर कॉफी बनवायची कशी हे माहीत नसतं. मग पूर्णाजी ते सांगते. इकडे सायलीने मात्र आता धूमधडाका सुरू केलेला आहे. सायली पोचलेली आहे, ती म्हणजे सदा आणि मैनाच्या घरात. एकदम दार ढकलते आणि आत जाते. इकडे अर्जुनला भेटायला क्लायंट आलेले आहेत आणि अर्जुनला अजिबात लक्ष नाहीये. चैतन्य त्यांच्याशी बोलून घेतो. ते क्लायंट इकडे अर्जुनला सांगत असतात की हे असं झालेलं आहे सगळं, तुम्ही सांगा काय करायचंय पुढं, त्या पद्धतीने गोष्टी केल्या जातील.
आता मात्र क्लायंटचं हे बोलणं चालू असतं, अर्जुनचं लक्ष नसतं. चैतन्य म्हणतो, अरे काय चाललंय तुझं, तुझं लक्ष कुठं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय करू सांग, ती सायली तिथे गेली त्या प्रियाचा पाठलाग करत सदा महिन्याच्या घरी, आणि तिने फोन पण उचलत नाहीये. नक्की काय झालंय तिकडं, मला काहीच मार्ग नाहीये कळायला. मग काय करू सांग बरं, इथे मी टेन्शनमध्ये नसेल का? असं अर्जुन चैतन्याला सांगू लागतो. मग ती तिथं का गेली, हे दोघांच्या डोक्यात क्लिक होतं. आता मात्र इकडे सायलीला कळून चुकलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे. आणि मग सायली म्हणते की मला यांचे फोन येतात, पटापट सांगायचं की तुम्ही काय केलेलं आहे आणि प्रिया इथं का आली होती आणि तिचा तुमचा काय संबंध. तेव्हा ती म्हणते, तू जेव्हापासून आम्हाला तुमच्या घरातनं काढलंस तेव्हापासून आम्ही काही कुठं आलेलो गेलेलो नाहीये, आणि तू जो काही चुकीचा विचार करते तसं काही नाहीये. एकदा ती रस्त्यात आम्हाला भेटली आणि इकडे सदाची तर इतकी नाटकं सुरू, जणू काही त्याला पॅरालाइज झाले बॉडी त्याची, असं त्याचं चाललेलं असतं. आणि तो म्हणत असतो की नाही गं, पोरगी चांगली आहे, आम्ही तिच्याकडनं कर्ज घेतलंय. सायली म्हणते, पण तिच्याकडून कर्ज घेण्याची काय गरज आहे? सायलीला त्यांनी आता खोटं सांगितलेलं आहे की कर्ज घेतलेलं आहे म्हणून. आणि सायली म्हणते की कसं शक्य आहे. सायलीला आता त्यांनी असं सांगितलं, सायली तिथून निघालेली असते. आणि इकडे सदा आणि मैना आता तिथं आहेत आणि सायली अर्जुनला कॉल करते. अर्जुनला कॉल केल्याबरोबर इकडे प्रियाने तर आता कॉफी केलेली असते. प्रियाला आता फोन येतो मैनाचा, कारण कधी एकदा मैनाला असं वाटत असतं की हे सगळं मी या तन्वीला सांगते आणि तिला सांगून एकदा सावध करते, असं झालेलं असतं. आणि मग पूर्णाजी म्हणत असते, अगं तू ते फोन उचल बरं, त्याशिवाय ती कॉफीमध्ये तुझं लक्ष नाही लागणार, भर एका वेळी एक काम कर, असं म्हणत पूर्णाजी तिला ठणकावत असते. पण प्रियाला मात्र ते अजिबात जमत नसतं. आणि मग मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा इकडे आता जो प्रियाने कॉफी सांडून ठेवलेली असते, कारण तिला धक्काच एवढा मोठा बसलेला असतो की हे सगळं काय चाललंय. त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि चैतन्यने महिपतच्या घराजवळ गेल्यावर एक माणूस त्यांना भेटलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की या घरामध्ये जर काही हालचाल जाणवली तर मला कॉल करा. साक्षी आता पैसे घेण्यासाठी घरी पोचलेली असते. साक्षी पैसे घेते आणि म्हणते की हे काय चाललंय माझ्याच घरात मला चोरासारखं यायची वेळ आलेली आहे. तेव्हा तो माणूस बरोबर पाहतो आणि तो फोन करतो. इकडे प्रियाने जे काय राडा घातलेला असतो, पूर्णाजी तिला ओरडत असते की ते भांडं साफ करून घे, ते गाळणं साफ करून घे, तो मग साफ कर आणि मगच ह्या सगळ्या गोष्टी कर. त्यापेक्षा कसं आहे माहिती आहे का, हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं प्रियाला मात्र राग आलेला असतो. पूर्णाजी म्हणते, ती सगळीकडे कॉफी सांडली ना, ती पुसून घे आधी, आणि मला तसं नाही आवडत, तुला माहिती आहे ना, असं म्हणत तिने मज्जा घेत असते प्रियाची. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की प्रियाची वाट तर लागलेली आहे. शेवटी प्रिया पुन्हा कॉफी बनवते आणि म्हणते की हो झाले, आणि असं म्हणत इकडे प्रिया येते आणि कॉफी पूर्णाजीला देते. पूर्णाजी म्हणते, अगं बस इथं. प्रियाला पटकन निघायचं असतं की काय झालंय नक्की, सायलीने गोंधळ काय घातलाय हे सगळं प्रियाला जाणून घ्यायचं आहे, म्हणून प्रियाला एकदाचा पळ काढायचा असतो तिथून. पण इकडे पूर्णाजी म्हणते की नाही, इथेच बस, माझी कॉफी पिऊन झाली ना की हा जो मग आहे ना तो धुवून ठेव, तुला माहिती आहे ना मला नाही आवडत असं हे सगळं घरात अशी भांडी ठेवलेली वगैरे, असं ती सांगते. तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे. इकडे अर्जुन आणि सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये सायली पोचली. अर्जुनला जो घडलेला प्रकार आहे तो सगळा सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे चैतन्याचा फोन असतो आणि चैतन्याच्या फोनवर त्या माणसाने सांगितलेलं असतं की हो, महिपतच्या घरामध्ये असं काहीतरी जाणवत आहे. तेव्हा मात्र इकडे सायलीला प्रश्न पडतो की असं काय आहे आणि हे मला का सांगत नाही. ती म्हणते कोण, आणि महिपतच्या घरामध्ये कोणी जाण्याचा, आणि तुम्ही काय केलंय हे सगळं, असं सायली त्यांना प्रश्न विचारू लागते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य या दोघांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे, त्यांच्याकडे उत्तरच नसतं द्यायला. अर्जुन मग सांगू लागतो की कसं आहे, महिपत काय हालचाल करतोय का, त्याच्या घराच्या बाहेर काय हालचाली होत आहेत का, त्यासाठी आम्ही एका माणसाला पाळत ठेवायला सांगितलेली आहे. तर आज महिपतच्या घराबाहेर काही हालचाल दिसलेली आहे म्हणून त्या माणसाचा फोन आला. सायलीला मात्र राग येतो. सायली म्हणते, काय चाललंय तुमचं हे सगळं, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, असं सायली बोलते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन चैतन्याला ओरडत असतो, तुला कळतंय का हे सगळं काय चाललेलं आहे, ते काय गरज होती तू सगळं असं बोलायची तिच्यासमोर, तुला माहिती आहे ना. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, तू विसरला असशील पण पुन्हा ही चूक करू नकोस. कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही मागच्या वेळेस आठवतंय ना आश्रम केसच्या वेळेस काय झालं होतं आणि सायली वहिनी केवढ्या चिडल्या होत्या. इकडे अर्जुन आणि सायली निघालेले असतात. त्यांच्या दोघांच्या डोक्यात क्लिक होत असतं की का पैसे दिले असतील, आपल्याला पुरावे शोधले पाहिजेत.
असं म्हणत आता अर्जुन म्हणते की अर्जुनला सायली म्हणते की माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय, मला ना असं सगळं काहीतरी झालंय असं वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा सायली सांगू लागते की माझ्या डोक्यात असं आहे. मग शोध घेऊ लागतात, नक्की प्रिया, बबली, त्याचबरोबर तन्वी नक्की काय आहे हे दोघांच्याही डोक्यात चालू झालेलं असतं आणि दोघंही विचार करत असतात. त्याचबरोबर इकडे आता शोध घेण्यासाठी पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे गुलाबबाई. अर्जुन आणि सायली गुलाबबाईकडे पोहोचतात. गुलाबबाईला विचारतात की हे सगळं काय आहे, आम्हाला खरं खरं सांगायचं, नाहीतर आत्ताच्या आत्ता आम्ही पोलिसांना घेऊन येईल. हे ऐकल्यानंतर आता गुलाबबाईला धक्का बसलेला असतो. गुलाबबाई म्हणते की हो, सदा मैनाने मला त्यांची 5वी मुलगी विकलेली होती. हे ऐकता क्षणी अर्जुन सायली दोघंही धक्का बसल्यासारखे पाहत असतात. नक्की काय आहे? तर ती म्हणते की त्या शाळेत जा ना, तिथं सगळ्या त्याच्या पोरीच्या शाळेत शिकलेत ना, तिथं तिची नोंद होती, तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की ती कोण आहे ते. आणि मग शाळेचं नाव आणि पत्ता गुलाब देते. मग अर्जुन म्हणतो की मी जेव्हा बोलवेल तेव्हा पोलीस स्टेशनला यायचं, असं अर्जुनने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की हो, पण हे सगळं मी त्यांच्या सांगण्यावरनं केलेलं आहे, याच्यामध्ये माझा काहीही दोष नाही, असं सुद्धा आवर्जून तिनं सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की ठीक आहे. आणि मग अर्जुन आणि सायली दोघंही आता त्या शाळेकडे जायला निघतात. खरं तर ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे आणि अर्जुन आणि सायली यांनी शोधून काढायचं ठरवलं तर त्यांच्यासाठी ही कोणती गोष्ट अवघड नाही आहे, हेही तेवढंच खरं आहे. मग अर्जुन आणि सायली शाळेत जातात, तिथल्या मुख्याध्यापकांना भेटतात आणि मग अर्जुन सांगतो की असं मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे, एका केसच्या संदर्भात आलेलो आहे, मला अशी माहिती हवी आहे. मग त्या मॅडम लगेच त्याला दाखवतात आणि मग ती मुलगी कोण, तर प्रश्न उभा राहतो की ती मुलगी कोण. त्या गोष्टीचं उत्तर मिळतं, ती मुलगी असते ती म्हणजेच प्रिया बबली लोखंडे. आता मात्र सायली आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. हे सगळं काय आहे? कारण ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. अचानक हे सगळं कसं उभं राहिलंय, हे कुणी केलंय? एखाद्या फ्रॉड व्यक्तीने आपल्या घरात येऊन एवढं मोठं साम्राज्य उभं करणं किंवा राहणं, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. आता अर्जुन सायलीला कळायचं बंद झालंय की या सगळ्यामागे काय आहे, नक्की काय आहे आणि ही मुलगी का फसवतीये, ती का आली आपल्या घरामध्ये, हा प्रश्न अर्जुन आणि सायलीला पडलेला आहे. आता प्रियाला पोलिसांचे 4 फटके पडले की प्रिया मात्र पोपटासारखी बोलायला तयार होईल, कारण त्याशिवाय तिला अक्कलच येणार नाहीये, हे मात्र तेवढंच खरं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.